कौशल्याच्या महालामध्ये गेले। कौशल्याने बघितलं राम लक्ष्मण सीताजी आले, हात जोडलेले ते घरी। श्री रामजी पुढे गेले, आईला म्हणाले, आई मी 14 वर्षाकरता वनात निघून जात आहे, आई तुम्हाला आशीर्वाद द्या। कौशल्याने रामाकडे बघितलं, कडकडून मिठी मारली, रामा जा, माझा तुला आशीर्वाद। सीताजी पुढे गेले, सीताजी पुढे गेले, चरणाचं दर्शन घेतलं। जसं दर्शन घेतल्याबरोबर कौशल्याने सीतेचे हात धरले, उठून उभं केलं। सीतेकडे बघितलं, सीताजी म्हणतात, मी सुद्धा जात आहे 14 वर्षाचा वनवास पूर्ण करण्याकरता, मला सुद्धा आशीर्वाद द्या। जसं शब्द ऐकल्याबरोबर सीतेच्या मुखातले कौशल्याने सीतेला कडकडून मिठी मारली। महाराज याले म्हणतात सासू सुना। सासूला आई समान तिची सेवा करते, आणि सासू सुद्धा सुनीला मुलीप्रमाणे सांभाळतात, ते सासू सुना। आता सासू कोणाला म्हटलेला आहे? जी सुनीच्या डोळ्यातून अश्रू पाडते ती वय सासू। हे माझ्या बहिणीनो, तुम्ही सासूला आई म्हणा, बरोबर आहे ना? मग कमीत कमी या आई या नात्याने त्यांची सेवा करा। आणि ज्या सासू आहे त्यांनी सुद्धा जशी तुमची मुलगी आहे तिचा तुम्ही सांभाळ करता, तसाच त्या सुनीचा सांभाळ करा सर्व जागेवर। सीताजी श्रीरामाच्या जवळ उभी राहिली, लक्ष्मण पुढे गेले, लक्ष्मण पुढे गेला, हात जोडून उभा राहिला, आई तू मला पण आशीर्वाद दे, मला राम दादा सीता वहिनीची सेवा करायची। कौशल्यानं लक्ष्मणाकडे बघितलं, कडकडून मिठी मारली। लक्ष्मण, अरे तुझ्यासारखा भाऊ आवडणार नाही। आणि तिघही जण राम, सीताजी आणि लक्ष्मण सुमित्रेच्या महालाकडे जाण्याकरता निघाले। सुमित्रा मंचकावर बसलेली होती, परंतु खिन्न होती। पाहती, हे तर सोडा, हे दशरथ राजाच्या घरानं तर दुःखी झालं, परंतु अयोध्या नगरी खिन्न झाली। जेव्हा राम लक्ष्मण सीताजी सुमित्रेच्या महालामध्ये गेले, सुमित्रा उठून उभी राहिली, श्रीरामजी पुढे गेले, सीताजी पुढे गेले, हात जोडून सुमित्रेला आशीर्वाद मागू लागला। आई आम्हाला 14 वर्षाचा वनवास पूर्ण करायचा आहे, आम्हाला आशीर्वाद। सुमित्रेने आशीर्वाद दिला। राम सीताजी आपल्या स्थानावर उभे राहिले, लक्ष्मण पुढे गेला, आईच्या जवळ खाली बसला, चरणाचं दर्शन घेतलं आणि हात जोडून आईकडे बघून म्हणत आहे, आई मला सुद्धा आशीर्वाद दे, मला 14 वर्षाकरता वनात निघून जायचं आहे आणि राम दादा सीता वहिनीची सेवा करायची।
सुमित्रेने लक्ष्मणाच्या मुलाचे हात धरले, उठून उभं केलं, कडकडून मिठी मारली आणि सुमित्रा लक्ष्मणाला काय म्हणाली? लक्ष्मणा, जा, माझा तुला आशीर्वाद आहे, परंतु पाहता लक्ष दिला, परंतु शब्द आला. सुमित्राजी म्हणतात, परंतु 14 वर्ष झोपू नको लक्ष्मण, त्या राम सीतेचं रक्षण कर, त्यांची सेवा कर. हिला सुमित्रा म्हटलं. किती घेणे दुःख आहे. 14 वर्ष झोपू नको मुलाला सांगितलं. आणि सुमित्रा रडत मंचकावर बसले. राम लक्ष्मण सीताजी कैकेयीच्या मनाकडे निघाले. कैकेयी मंचकावर बसलेली, ती बाजूला मंथना उभी होती. परंतु कैकेयी आनंदामध्ये मंथना सुद्धा होती. मंथना म्हणाली, अगं कैकेयी, बघ म्हणे माझी माता कशी धूम नुसता राम वनात निघून जात नाही, सोबत सीताही जात आहे. सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण सुद्धा जात. आशीर्वाद देण्याकरता, तुझा आशीर्वाद देण्याकरता तुझ्या महलामध्ये येत आहे. राम लक्ष्मण सीताजी कैकेयीच्या महलामध्ये गेले. महलामध्ये प्रवेश केला. हात जोडून उभे राहिले आणि कैकेयीला म्हणाले, माते. कैकेयी उभे राहिले. श्रीरामजी म्हणतात, माते, तुझं वचन पूर्ण करण्याकरता मी 14 वर्ष वनात जात आहे, सोबत सीता सुद्धा आहे, लक्ष्मण सुद्धा आहे, तुम्हाला आशीर्वाद दे. मंथना म्हणाली, रामा, आम्हा दोघीचा तुझ्या मागे आशीर्वाद आहे. तुझा 14 वर्षाचा वनवास रूपी प्रवास सफल हो. अरे जरी शत्रू घात नाही महाराज, त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि श्रीराम लक्ष्मण सीताजी दशरथ राजाच्या महालाकडे निघाले. दशरथ राजा मंचकावर बसले होते. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. विचार करत होते. श्रीराम, सीता आणि लक्ष्मणजी दशरथ राजाच्या महालामध्ये आले. प्रवेश केला. श्रीराम लक्ष्मण सीताजी खिन्न होते महाराज. हात जोडले. श्रीरामजी पुढे गेले. गुडघ्यावर गेले. हात जोडले. बाबा, मला कैकेयी मातेचं वचन पूर्ण करायचं आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या. दशरथ राजाने मुलाकडे बघितलं. रामाकडे कोमल अवस्था होती महाराज. काय वाटत असेल व दशरथ राजाला? कारण वडिलांनी दिलेलं वरदान श्रीरामजी त्याचं पालन करत आहेत. फक्त कटळून बघत होते दशरथ राजा. श्रीरामजी आपल्या स्थानावरील उभे राहिले. सीताजी गेल्या. गुडघ्यावर झाल्या. हात जोडून विनवणी करत आहे, मला सुद्धा आशीर्वाद द्या. दशरथ राजाने सीतेकडे बघितलं. एक विचार येऊ लागला की जर मला जनक राजाने प्रश्न केला तर मी काय उत्तर देणार.
की राजमहल मध्ये राहणारी मुलगी आज 14 वर्षाच्या मनात निघून जाते. सीताजी श्रीरामजीच्या जवळ उभे राहिले. लक्ष्मणजी पुढे गेले, गुडघ्यावर आले, आशीर्वाद मागू लागले. बाबा मला सुद्धा आशीर्वाद, मला सुद्धा 14 वर्षाचा मनात जायचं. रामदादा आणि सीतावरीची सेवा करायची. दशरथ राजाने लक्ष्मणाकडे बघितलं, तुझ्यासारखा भाऊ दिसणार नाही. आणि राम लक्ष्मण सीताजी आपल्या महालाकडे निघून गेले. धनुष्य खांद्यावर घेतला, हातामध्ये बाण घेतला. आणि जेव्हा अयोध्या नगरीतून महालातून जात आहे महाराज, ती अयोध्या नगरी कशी झाली होती ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आलं लक्षात? उद्याची कथा राहणार आहे श्रीराम केवळजीची भेट. राम आपलं दशरथ राजाचा मृत्यू, राम भरत भेट, अनुसया सीतेचा संवाद,